नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया हा टॉपिक सुरू केलेला होता. त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये वेगवेगळे सेक्शन स्टडी केले होते आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं की वेगळे वेगळे सेक्शन जर जोडले गेले असतील तर आपण त्यामध्ये ॲडिशन करायचो. आता कधी कधी असं येऊ शकतं की एखादा सेक्शन आपण दुसऱ्या एखाद्या सेक्शनमधून रिमूव्ह सुद्धा करू शकतो. तर अशा टाईपवरती पण आपल्याला काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जसे की आपण मेकॅनिक्स शिकत असताना बघितलं होतं की कधी कधी रेक्टँगल मधून एखादं सर्कल आपण कट करायचो, एखादा ट्रायंगल आपण कट करायचो, सेमी सर्कल आपण कट करायचो, कंपोजिट सेक्शन आपण ज्याला म्हणायचो. तर त्याच टाईपमध्ये आज आपण एक क्वेश्चन बघणार आहे जो तुम्हाला विंटर 24च्या पेपरमध्ये 6 मार्कासाठी विचारला गेला होता. तर नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा पण तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करता, कोणत्याही टॉपिकचा असू द्या, सध्या तर आपला मोमेंट ऑफ इनर्शिया सुरू आहे, तर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवलेलं आहे की सेक्शन कोणतं हे चेक करणं, डायग्राम कोणती आहे. तर जेव्हा पण आपल्याला याच्यामध्ये एकापेक्षा जास्त डायग्राम येतात, म्हणजे 2 डायग्राम आपल्याला दिलेले असतील, तर दोन्ही डायग्रामचा आपल्याला एरियाचा फॉर्म्युला पार्ट आहे का, सगळ्यात पहिले आपण हा विचार करणार. जर एरियाचा फॉर्म्युला पार्ट असेल तरच तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता, नाही तर हे सोडवू शकत नाही. एक्झाम मध्ये लक्षात ठेवा, कारण की आपण काय करतो, एकदा प्रॉब्लेम वाचतो, रिपीट रिपीट त्याला आठवण्याचा प्रयत्न करतो. नेहमी लक्षात ठेवायचं की जर तुम्हाला एरियाच पार्ट नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया, या 2 गोष्टी माहिती असेल तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. बघा, चला क्वेश्चन आपण वाचूया. थोडासा नवीन टाईपचा क्वेश्चन आहे, कारण की याच्यामध्ये डायग्राम सुद्धा आपल्याला इथे दिलेलं नाही, डायग्राम पण आपल्याला इथे ड्रॉ करायचे. बघा, क्वेश्चन म्हटलेलं आहे कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची अबाउट द बेस. कुठं काढायची? अबाउट द बेस. म्हणजे एवढं वाचलं, इथं स्टॉप करायचं. जी कोणती डायग्राम आता याला रिपीट नाही वाचायचं, जी कोणती डायग्राम तुम्ही इथं ड्रॉ करणार त्याच्या बेसवरती तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची. म्हणजे सेंट्रल एक्सिस वर नाही, बेस वरती. म्हणजे कोणता थेरम? पॅरल एक्सिस थेरम ऑफ अ कंपोजिट लॅमिना मेड अप ऑफ. आता कोणत्या डायग्रामचा बनलेला आहे बघा, ऑफ सेमी सर्कल 150 mm बेस डायमीटर. एक सेमी सर्कल आहे बघा, एक डायग्राम तर झाली आपली. एक सेमी सर्कल आहे ज्याचं डायमीटर किती आहे? 150 mm. म्हणजे असा आपला सेमी सर्कल असतो बघा. आणि हा जो डायमीटर आहे तो 150 आहे. बरोबर, हा जो डायमीटर आहे पूर्ण तो किती आहे? 150. 150 असं त्यांनी मेन्शन केलं. पुढचं वाक्य वाचू. इज रिमूव्ह फ्रॉम. आता याला आपण रिमूव्ह केलं म्हणजे कट केलं. फ्रॉम बेस ऑफ रेक्टँगल. कशामधून कट केलं? रेक्टँगलच्या बेसमधून. बघा, एक सेमी सर्कल होता 150 बेस डायमीटरचा, त्याला रिमूव्ह करायला आपण. कशामधून रिमूव्ह करायला? एका रेक्टँगल मधून. मग रेक्टँगल मधून सेमी सर्कल कट होणार आहे. रेक्टँगल मधून सेमी सर्कल कसा कट होणार आहे? तर बेस पासून कट होणार आहे. आणि त्या रेक्टँगलचे डायमेन्शन दिले बघा, 150 mm बाय 150 mm. आता इथं एकदा डायमेन्शन बघितलं काय लक्षात आलं असं, 150 mm बाय 150 mm याचं डायमेन्शन जे दिलेलं आहे, दोन्ही डायमेन्शन सेम आहे. म्हणजे हा रेक्टँगल नसून काय, स्क्वेअर आहे. पण हा स्क्वेअर जरी असला तरी पण याला इथं काय नाव दिलं त्यांनी? रेक्टँगल दिलेलं आहे. कळतं? रेक्टँगल असो का स्क्वेअर असो, फॉर्म्युला आपला सिमिलर असतो. सच दॅट लॅमिना इज सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस. आणि ही जी डायग्राम आपली तयार होणार ती सिमेट्रिक असणार आहे वाय ऍक्सिसला, म्हणजे वाय ऍक्सिस मध्ये ती सिमिलर दिसणार. मग चल आपण सगळ्यात पहिले काय करू, मोठी डायग्राम कोणती? आपली रेक्टँगल आहे. तर सगळ्यात अगोदर आपण असा रेक्टँगल इथे दाखवून देऊ. यो दाखवला रेक्टँगल. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, यो स्क्वेअर टाईपचा दिसणार कारण की डायमेन्शन आपले सेम आहे. हलतं. आणि त्याच्यानंतर याच्यामधून आपल्याला काय कट करायचं आहे? सेमी सर्कल कट करायचा, ज्याचं सुद्धा डायमेन्शन किती? 150. बघा, ही जी साईड आहे ही 150 mm आहे. बघा, ही जी साईड आहे किती आहे? 150 mm आहे. रेक्टँगल साठी सुद्धा आणि सेमी सर्कल साठी सुद्धा दोन्ही डायमेन्शन त्यांनी सेम दिले. बघा, 150 बाय 150 चा रेक्टँगल म्हणा किंवा स्क्वेअर म्हणा, इथं आपण ड्रॉ करून घेतला. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय कट करायचा? त्याच डायमीटरचा असा एक सेमी सर्कल कट करायचा. त्या डायमीटरचा असा सेमी सर्कल आपण इथं कट केला. इथं काय केलं आपण? यो सेमी सर्कल कट केला. ही डायग्राम सिमेट्रिकल दिसली पाहिजे कोणत्या ऍक्सिसला? वाय ऍक्सिसला. सिमेट्रिकल टू द वाय वाय ऍक्सिस त्यांनी आपल्याला इथं म्हटलेलं आहे. बघा, सिमेट्रिकल टू द वाय वाय ऍक्सिस असं इथं मेन्शन केलेलं आहे. म्हणून आपण त्याला सिमेट्रिकल दाखवणार वाय ऍक्सिस साठी.
चला इथं आपण सिमेट्रिकल दाखवून देऊ. वाय ऍक्सिस वरती त्याची ऍक्सिस काढून टाकू अशी. ही झाली आपली वाय ऍक्सिस. मग आता बघा अशा टाईपची आपली डायग्राम आहे. म्हणजे या रेक्टँगल मधून आपण हा सेमी सर्कल कट केला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इथं आता कट झालेला आहे म्हणजे मायनस झालेला आहे. तर मोठी डायग्राम म्हणजे 1 नंबर, छोटी डायग्राम म्हणजे 2 नंबर, असे आपण त्याला नाव देऊन टाकले, नंबर देऊन टाकले. 1 नंबर म्हणजे कोण रेक्टँगल, 2 नंबर म्हणजे कोण सेमी सर्कल. आता एकत्रितरित्या जर आपण बघितलं तर आपल्याला इथं काय दिसतंय, एक रेक्टँगल मध्ये एक सेमी सर्कल कट झाला म्हणजे इथं कंपोजिट सेक्शन तयार झालेलं आहे. आता आपल्याला इथं मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं विचारलेली आहे, अबाउट द बेस. या बेसवरती याला आपण बेस म्हणतो. या बेसवरती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची. याला आपण एक नाव देऊन टाकलं, समजा पी क्यू. इतर असं नाव दिलं, बेसला पी क्यू असं नाव दिलं. या पी क्यू वरती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायची आहे. मग दोन्ही डायग्राम मध्ये आपल्याला काय करावं लागेल, पहिले एक्स एक्सिस बघा, पॅरलल टू एक्स एक्सिस असती नाही, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे एक्स एक्सिसला पॅरलल. तिथं 2 डायग्राम आहे आपल्याकडं. एक रेक्टँगल, त्याचा एक सेंट्रोइडल एक्सिस इथं दाखवून देऊ आपण. बघा हा झाला रेक्टँगलचा सेंट्रोइडल एक्सिस x1 x1, बरोबर. सेंट्रोइडल म्हणजे एकदम सेंटरला. आणि तसंच सेमी सर्कलचा सुद्धा दाखवून देऊ. इथं दाखवून देऊ. यो झाला आपला x2 x2. यो झाला सेकंड सेंट्रोइडल एक्सिस. दोन्ही एक्सिस कोणाला पॅरलल आहे, बेसला. आता इथं नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण एक्सिस पॅरलल असते, बरोबर, आपण प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये म्हटलेलं आहे, जेव्हा पण एक्सिस पॅरलल असते, मग ते टी सेक्शन असो, एल सेक्शन असो, जेव्हा पण तुम्हाला एक्सिस पॅरलल असणार त्या ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो पॅरलल एक्सिस थेरम. जो काय सांगतो की जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल एखाद्या एक्सिस वरती, जे की पॅरलल सेंट्रोइडल एक्सिसला, तर तुम्हाला त्या सेंट्रोइडल एक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये एरिया इंटू एच चा स्क्वेअर ऍड करावा लागतो. यो असतो आपला पॅरलल एक्सिस थेरम. यो आपला रूल आहे की पॅरलल एक्सिस वरती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल तर सेंट्रोइडल एक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शिया काढा आणि त्याच्यामध्ये एरिया इंटू एच स्क्वेअर ऍड करा. मग असं आपल्याला आता किती वेळेस करावं लागणार आहे, 2 वेळेस, बरोबर. हे जे सेम फॉर्म्युला आहे यो 2 वेळेस. एक म्हणजे कोणासाठी, रेक्टँगल साठी, आणि दुसरा म्हणजे कोणासाठी, सेमी सर्कल साठी. एक म्हणजे कोणासाठी, रेक्टँगल साठी, दुसरा म्हणजे कोणासाठी, सेमी सर्कल साठी. तर आता इथं पहिले मी लिहून देतो बघा. तर याच्यामध्ये जो रेक्टँगल आहे त्याचा फॉर्म्युला आहे BD क्यूब बाय 12. एरिया जो असतो त्याचा फॉर्म्युला आहे बी इंटू डी, बरोबर आहे. आणि सेमी सर्कल जो आहे, सेमी सर्कल मध्ये IXX चा फॉर्म्युला आहे. आता सेमी सर्कल बघा अशा टाइप मध्ये आपल्याला दिलेला आहे, चालतं. मग ही जी एक्सिस आहे बघा अशी हॉरिझॉन्टल एक्सिस, बरोबर, हॉरिझॉन्टल एक्सिस आहे IXX साठी. तर आपल्याला त्याचा फॉर्म्युला इथं 0.11 r⁴. आपण सुरुवातीला फॉर्म्युले बघितलेले आहेत, चालतं. 0.11 r⁴ यो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे. आणि एरिया म्हणजे काय, तर सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर, त्याचा हाफ करा. सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर, त्याचा हाफ. बघा IXX BD क्यूब बाय 12, IXX 0.11 r⁴ सेमी सर्कलसाठी. एरिया बी इंटू डी रेक्टँगलचा, आणि सेमी सर्कलचा पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय 2. मग तुमच्याकडे डायमीटर, रेडियस सगळं डायमेन्शन आपल्याला माहिती आहे. आपण या फॉर्म्युलामध्ये पुट करणार आणि सॉल्व्ह करणार. आता तिसरा पॉईंट म्हणजे कोण उरला, एच उरला. तर एच म्हणजे कोण, जिथं तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे आणि सेंट्रोइडल एक्सिस यांच्यामधला जो गॅप असतो त्याला आपण एच असं म्हणतो. आता इथं न दाखवता आपण सेपरेट डायग्राम मध्ये ते फाइंड आउट करू. म्हणजे रेक्टँगल पहिले आपण सेपरेट घेऊ, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया, एरिया आणि एच काढू. त्याच्यानंतर सेमी सर्कल घेऊ, सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघा, हे फॉर्म्युला हेच आहे 0.11 r⁴. त्याच्यानंतर पाय आर स्क्वेअर बाय 2 त्याचा एरिया, आणि याचा फॉर्म्युला मी सेपरेट डायग्राम मध्ये दाखवतो. आणि या फॉर्म्युलानुसार IXX प्लस AH स्क्वेअर नुसार आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार. आता इथं एक पॉईंट काय बघा, तर एक काढला आपण रेक्टँगल साठी, एक काढला आपण कोणासाठी, सेमी सर्कल साठी. तर इथं एक लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याला आता PQचा, या कंपोजिट सेक्शन मध्ये PQचा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, तर आपण रेक्टँगलच्या मोमेंट ऑफ इनर्शिया मधून सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस करणार.
रेक्टँगल मधून सेमी सर्कलला मायनस करायचं. बघा पॅरलल एक्सिस थेरम दोघांसाठी वापरणार, रेक्टँगल साठी सुद्धा, सेमी सर्कल साठी सुद्धा, आणि नंतर दोघांची वजाबाकी. आता तुम्हाला लक्षात आलं असेल वजाबाकी का होतीये, कारण की सेक्शन रिमूव्ह केला जातोय. टी सेक्शन, आय सेक्शन, एल सेक्शन याच्यामध्ये सेक्शन जोडल्या जायचे, तिथं आपण बेरीज करायचो. ते व्हिडिओ बघा एकदा, तिथं आपण बेरीज करायचो. आता इथं वजाबाकी का, तर रिमूव्ह केले म्हणून वजाबाकी. आता पूर्ण स्ट्रक्चर सेम आहे बघा. तर चला आपण एक एक सॉल्व्ह करू. तर सगळ्यात पहिले आपण म्हटलं रेक्टँगल. तर बघा रेक्टँगल म्हणजे त्याला एक नंबरचं नाव दिलेलं आहे. रेक्टँगलचे दोन्ही डायमेन्शन लिहिले, बी लिहिलं 150, डी लिहिलं 150, आणि यो आपला बेस आहे पी क्यू, यो आपला बेस आहे पी क्यू. तर यो जो गॅप असतो एक्स एक्सिस मधला आणि पी क्यू मधला, याला आपण एच असं म्हणतो. एक नंबर नाव का दिलं, तेव्हा पहिला डायग्राम म्हणून H1 असं नाव देऊन टाकू, याला आपण H1 असं म्हणू. तो येणार D/2. तो किती येणार D/2. रेक्टँगल आहे, रेक्टँगलचा फॉर्म्युला काय असतो D/2. आलं D/2. ते बघा D/2 काढलं 150/2, ते आलं 75 mm. सिंपल आहे बघा. रेक्टँगल आठवायचा, रेक्टँगलचं असतं D/2 y बार, आणि तेच म्हणजे एक्सिस मधला गॅप आहे तो लिहिला आपण D/2, ते आलं 75 mm. दुसरा फॉर्म्युला एरियाचा B × D, 150 × 150 दोघांचा गुणाकार केला 22500 mm², यो आला एरिया. फक्त सिंपल बघा, फॉर्म्युला ठेवा, व्हॅल्यू पुट करा. आणि तिसरा फॉर्म्युला तुम्हाला म्हटलं तो मोमेंट ऑफ इनर्शियाचा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय फॉर्म्युला आहे, I x चा BD³/12, B ची व्हॅल्यू, D ची व्हॅल्यू पुट केली, याला कॅल्सिट टाका, तुम्हाला ही व्हॅल्यू भेटन 42.187 × 10⁶. एकदम सिंपल आहे बघा. पहिले क्वेश्चन समजून घ्यायचा आणि फक्त तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती पाहिजे. आता ज्यांनी सुरुवातीपासून लेक्चर बघितले आणि सेल्फ पार्ट पण नसतील केले, पण लेक्चर बघितले आणि तुम्हाला रेक्टँगलचा BD³/12 पार्ट झालेला असेल आतापर्यंत, एरिया सुद्धा लर्न झालेला असेल. आपण मेकॅनिक्स पासून शिकत आलो, एरिया B × D असतो, H सुद्धा आपण बघितलं होतं D/2 असतो. आता येऊ आपण सेमी सर्कल कडे. तर बघा सेमी सर्कल मध्ये 2 नंबरचे डायग्राम आपण त्याला म्हटलेलं आहे. यो काढला आपण सेमी सर्कल, ही काढली त्याची सेंट्रोइडल एक्सिस XX. आता आपण जेव्हा मेकॅनिक्स शिकलो होतो त्यामध्ये आपण x बार y बार कॅल्क्युलेशन शिकलो होतो. तर यो जो गॅप असतो बेस पासून सेंट्रोइडल एक्सिसचा, तो y बार असायचा, आणि त्याचा फॉर्म्युला होता 4r/3π. त्याचा फॉर्म्युला आठवतो, मेकॅनिक्स मधला फॉर्म्युला होता 4r/3π. मेकॅनिक्स मध्ये शिकलो होतो 4r/3π, सेंट्रोइडल एक्सिस आणि बेस मधला डिस्टन्स. आणि त्यालाच आपण आता काय म्हटलेलं आहे, सेंट्रोइडल एक्सिस आणि बेस यो गॅप म्हणजे आपल्याला H इथं कन्सिडर केलेलं आहे. H2 याला नाव देऊन टाकतो मी. तर 4r/3π आपला फॉर्म्युला आहे, म्हणजे रेडियस लागणार आपल्याला. तर तिने डायमीटर देऊन ठेवले क्वेश्चन मध्ये. तर रेडियस काय असणार, डायमीटरच्या हाफ. रेडियस काय असणार, डायमीटरच्या हाफ करा, 75 mm ही आपली रेडियस आहे. तर 4r/3π हा H चा फॉर्म्युला, 4r/3π. आठवा y बारचा फॉर्म्युला होता सेमी सर्कल साठीचा 4r/3π, तो इथं यूज केला 4r/3π. r ची व्हॅल्यू 75, कॅल्सिट टाका, तुम्हाला आन्सर भेटेल 31.83. यो भेटला आपला H2. आता एरिया ऑफ सेमी सर्कल, तर सर्कलचा एरिया असतो πr², त्याला हाफ केलं D/2. तुम्हाला वाटलं π/4 D² वापरून त्याला हाफ करा, तसं बी चालतं, की अडचण नाही. πr²/2 हे पुट केलं बघा 75 mm, ते येतं 8835.73 mm². यो झाला एरिया. आणि तिसरा पॉईंट म्हणजे सेंट्रोइडल एक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया. मग सेंट्रोइडल एक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया सेमी सर्कल साठी फॉर्म्युला आहे 0.11 r⁴. r ची व्हॅल्यू 75 पुट केली, ही काढली त्याची, कॅल्सी मध्ये पुट करून मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हिडिओ पॉज करून हे सगळं कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करून बघा. पहिली डायग्राम होती रेक्टँगल, दुसरी होती सेमी सर्कल. रेक्टँगलचे फॉर्म्युले यूज करून रेक्टँगलचे सगळे कॅल्क्युलेशन केले, सेमी सर्कलचे फॉर्म्युले वापरून सेमी सर्कलचे सगळे कॅल्क्युलेशन केले. आता पॅरलल एक्सिस थेरम वापरायचा, I(x) + AH² असा 2 वेळेस वापरावं लागेल, एक रेक्टँगलचा आणि एक सेमी सर्कलचा, आणि दोघांची करावं लागेल वजाबाकी. चला लास्ट स्टेप कडे येऊ. बघा आपल्याला बेस वरती PQ वरती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे. तर पहिली जी डायग्राम आहे ही कोणाची आहे, पहिला जो फॉर्म्युला आहे यो रेक्टँगल साठीचा आहे, आणि 2 नंबर म्हणजे कोण म्हटलेलं आहे आपण, सेमी सर्कल. 2 नंबर म्हणजे कोण आहे, सेमी सर्कल. हा झाला बघा पॅरलल एक्सिस थेरम I(x) + AH². आपण झाला पॅरलल एक्सिस थेरम I(x) + AH². यो पहिल्या डायग्राम साठी, यो दुसऱ्या डायग्राम साठी, आणि दोघांची वजाबाकी. इथं भरपूर जण चुकतात, का बरं, हे मायनस जे आहे बरोबर, मायनसच्या नंतर हे ब्रॅकेट आहे, म्हणून त्यासाठी आपण एक स्टेप इथं वाढवलेली आहे, ते पण सांगतो.
की जेव्हा आपण व्हॅल्यू पुटअप करणार बघा आय एक्स एक्स वन प्लस ए वन एच वन स्क्वेअर हे म्हणजे कोण पहिली डायग्राम रेक्टँगलसाठीचा. मग बघा रेक्टँगलच्या व्हॅल्यू 42.187 10⁶, 22,500 आणि 75 हे उचलून आपण इथं पुटअप केले. बघा 42.187 10⁶ प्लस एरिया इंटू एचचा स्क्वेअर सगळे व्हॅल्यू पुट केला, ब्रॅकेट क्लोज केलं, मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये या कोणत्या आहे सेमी सर्कलच्या. मग सेमी सर्कलच्या व्हॅल्यू बघितल्या बघा 3.48 इंटू 10⁶, 8835.73 आणि 31.83 इथं आपण पुट केलं जशा तशा. मदत कोणतं चिन्ह आहे तर मायनस. पहिले ही जी व्हॅल्यू आहे एवढीच कॅल्सीमध्ये टाकायची, याचा आन्सर येतं बघा 168.75 10⁶ पहिल्या ब्रॅकेटमध्ये. नंतर ही जी व्हॅल्यू आहे ही कॅल्सीमध्ये पुट करायची, एवढी पूर्ण व्हॅल्यू कॅल्सी टाका, त्याचा आन्सर येतं 12.43 इंटू 10⁶. यो ब्रॅकेट मायनस यो ब्रॅकेट, आता हे कॅल्सीट टाका, ब्रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू मायनस ही व्हॅल्यू, यांचं सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर किंवा डायरेक्ट बघा दोघांचा पॉवर 10⁶ आहे, 168.75 मधून 12.43 मायनस करा, डायरेक्ट तुम्हाला आन्सर भेटा. या आलं ठरलं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस ऑफ द सेक्शन, जिचं आपण नाव दिलं होतं PQ. तर हा होता 6 मार्क्ससाठी विचारलेला प्रॉब्लेम. इथं युनिट लक्षात ठेवा mm⁴. तर समजलं असं की जो पण कंपोजिट सेक्शन आला त्याला आपल्याला पहिले सेपरेट सॉल्व करायचं आणि नंतर लास्टला तुम्हाला कुठं मोमेंट ऑफ इनर्शिया विचारली त्याच्यावरती सगळं काही डिपेंड असतं की तुम्हाला पॅरलल ॲक्सिस वापरावं लागणार का नाही वापरावं लागणार. तर इथं आपण बघितलं सेंट्रोइडल ॲक्सिस पासून बेस वरती आपल्याला जायचं होतं, तर बेस वरती विचारलं होतं म्हणून आपण इथं वापरलं पॅरलल ॲक्सिस थेरम. चालतंय, थँक्यू.